रस्ता सापडत नाही म्हणजे काय? असं एक नाही हो, मागे सुद्धा मी या दोन गोष्टी सांगितल्या. ह्या तारापूर नाला, तालुका पंढरपूर, स्वर्गीय विलास क्षीरसागर, त्याने एक काय पोस्ट टाकली त्या तुमच्या मोबाईलवर, मागे पण घेतली, माफी पण मागितली. एके दिवशी सकाळी पाहतो तर त्याच्या गळ्याला फास लागलेला आहे, दोरी झाडाला बांधलेली आहे आणि त्याने आत्महत्या केली म्हणून सांगताय. आत्महत्या केलेले माणसाचे पाय जमिनीवर टेकलेले आहे. असं होईल? पाय जमिनीवर टेकलेले असताना माणूस मरेल? आणि दुसरा म्हणजे झाडाला जर त्यांनी ती दोरी बांधली, तो मुलगा त्या झाडावर चढूच शकत नव्हता, कारण तो अपंग होता. तो कसा चढला? अजूनही जे त्याच्याबद्दल जे एवढं सांगून सुद्धा जे आहे कारवाई होत नाही. ह्याच सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हाडा तालुक्यातील तुळशी गावामध्ये नाभिक समाजाच्या काशीद कुटुंबातील लोकांना मतदान केलं नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण घर, गाईचा, जनावरांचा गोठा जाळून टाकला. कोणी आलं ना त्यांच्यामध्ये? जे कोणी आले त्यांना सुद्धा बेदम मारहाण, विष पाजून जीव मारण्याची धमकी दिली. मला खूप डिपार्टमेंटला सांगायचं आहे, हे काय चाललेलं आहे, हे थांबवा ताबडतोब. या अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. ताबडतोब जे कोणी गुंड असतील, ज्यांनी मारहाण केली असेल, अन्याय केले असतील, त्यांना न्यायालयात पुढे उभं करा, शिक्षा करा त्यांना. मोठी गंमत चालली आहे ह्या राज्यामध्ये. एक बाळासाहेब सराटे, ते हायकोर्टामध्ये त्यांनी केस लावली. आता फेब्रुवारीमध्ये परत तारीख पडली आहे. काय तर या ओबीसी मधले जे धनगर आहेत, वंजारी आहेत, माळी, सुतार, भटके, हे सगळे जे असेच घुसलेले आहेत, त्या सगळ्यांना बाहेर काढा. ओबीसी मधून आम्हाला बाहेर काढा. हायकोर्ट हा मराठा समाजाचा नेता आहे. मराठा मोर्चा करण्यासाठी हात होता. म्हणजे एकीकडे आम्हाला बाहेर काढा आणि दुसरीकडे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या. काय धंदा आहे हा? अरे आमचं आरक्षण आजचं नाही रे, कित्येक वर्षाचं आरक्षण आहे आमचं. यशवंतराव चव्हाण असताना आरक्षण मिळालं. मंडल आयोग व्हीपी सिंग यांनी आरक्षण दिलं. 9 जजेस सुप्रीम कोर्टात, त्यांनी त्याच्यावर शिक्का मारला. पी.व्ही. सावंत मोठे विचारवंत न्यायाधीश, ते सुद्धा त्यावेळेला त्या न्यायपीठावर बसले होते. ते आमचं काढून घ्या आणि मराठा समाजाला दुसरीकडून ओबीसीलाच ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून प्रयत्न होत आहे. मला कळत नाही हा दुहेरी आहे. आणि मग ते सांगताना काय सांगणार? आमची लेकरं बाळ, आमची लेकरं बाळ चांगली आहेत लेकरं बाळ. आता मुंबईला जाणार तर त्यांची गरीब लेकरं बाळ 200 मोटर गाड्या घेऊन मुंबईत गेले. का तर मैदान बघायला, कुठे उपोषण करायचं आहे. मला काय कळत? ही सगळे गरीब आहेत आणि माझ्या समोर बसलेले भटक्या, मुक्त असतील, साडी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, हे काय श्रीमंत आहे? मुळात हे आरक्षण हे गरिबी आणि अमिरी याच्यावर नाही. आपण पाहिलं दलित समाजाला 13% आरक्षण आहे, आदिवासी समाजाला आरक्षण आहे. त्या दलित समाजातले अनेक लोक डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, सुप्रिंटेंडेंट होतात, कमिशनर होतात, कलेक्टर होतात. पण आजही झोपडपट्ट्यांमधून हीच माणसं आहेत. हाच दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, गरीब आहे. आरक्षण मिळालं म्हणजे सगळा श्रीमंत होतो समाज असं नाही.